मॉर्निंग. तर चला आज आहे रविवार आणि म्हणलं आज पण कुठेतरी बाहेर जाऊया. आज पाऊस वगैरे काही नाही, मस्त असं ऊन पडलेलं आहे. तर म्हणलं आज सकाळी स्वयंपाक वगैरे करून घेऊया, तर संध्याकाळी आल्यावर जेवणाचं एवढं टेन्शन राहत नाही. तर 2 टायमाच्या एकदमच मी चपात्या बनवून घेणार आहे. कालच्यासारखं नाही, आज असं जायचं ठरवलं आणि काल पण असंच झालं. हो नाही हो नाही करून काल खूप उशिरा बाहेर पडलो. तर आज म्हणलं उशिरा नाही, आज लवकर दुपारी आवरायचं म्हणजे संध्याकाळी पण लवकर येता येतं. आणि ऋषी काल फिरून फिरून खूप थकला होता, तर लेट उठला. मग त्याच्यासाठी पण चहा ठेवला होता आणि स्वयंपाक वगैरे करून घेतला. सगळ्यांनी दुपारची जेवण वगैरे केली आणि नंतर लगेच आम्ही निघालो बाहेर. तर जायचं की नाही परत आमचं असंच चालू झालं होतं, कारण ऋषीची तब्येत ना अजिबात बरी नव्हती. कारण सर्दी झालेली होती आणि त्याला आज बघूनच समजतंय की तो कसा झालेला, कसा दिसतो बघा. तर म्हटलं जाऊया, तरी पण लेट उठलेला होता, झोपणार पण नाही, किरकिर करेल घरात, पण म्हणलं बाहेरच जाऊया. तर मग डोंबिवलीमध्येच गेलो आम्ही. एक खिडकाळेश्वर शंकराचं मंदिर आहे, तिथे जाऊया म्हणलं. मग तयारी वगैरे केली आम्ही आणि मस्तपैकी असे तयार होऊन निघालो घरापासून. पण मग आम्ही शेअरिंग रिक्षाने स्टेशनपर्यंत आलो आणि नंतर ब्रिज वगैरे क्रॉस केलं. डायरेक्ट रिक्षा नाही केली, कारण डायरेक्ट रिक्षा जरा जास्तच पैसे घेते. म्हणून म्हणलं चला आता ब्रिज वगैरे क्रॉस करायचं आणि परत दुसरी रिक्षा करायची आणि तिथून मग जायचं. तर आणि ओला पण आपण बुक करू शकतो, पण ओला कमी पैसे घेते, काही 40-50 रुपयाचा ओलामध्ये रिक्षामध्ये फरक येत असेल. पण ओलामध्ये ना उलटीसारखं होतं, पूर्ण काचा वगैरे बंद असतात, म्हणून आम्ही ओला वगैरे करत नाही, सहसा रिक्षाने जातो. आणि नंतर आम्ही पोहोचलो ईस्टला. तर इथून परत दुसरी रिक्षा केली. 1 नंबरला रिक्षा लागते, तर पर पर्सन 40 रुपये घेते. डायरेक्ट मंदिराचं नाव सांगायचं, आपण तिथे नेऊन सोडते आपल्याला. आणि हे म्हणत होते की आपण स्कूटी घेऊन जाऊया, पण मीच नको म्हणलं, ऋषीची तब्येत पण बरी नाहीये आणि ऋषीना समोर उभा राहतो तर कसं हवा वगैरे लागते आणि पावसा पाण्याची कुठे हाताने फजिती करून घ्यायचे. तर म्हणलं नको, चला आपण रिक्षानेच जाऊया. आणि आज सुट्टीचा दिवस होता, रविवार, तर मध्ये मध्ये ट्रॅफिक पण खूप लागत होता. आणि जर पाऊस तर दररोजच चालू आहे बघा, सकाळ संध्याकाळ सारखा पाऊस चालू राहतो. आणि तरी गरमी किती होते बघा, थोडासा जरी रिक्षा थांबला ना की पूर्ण घामाघूम माणूस होत होतं. आणि मंदिराला जातानाच लोढा हा मॉल लागतो. तर म्हणलं अगोदर शंकराच्या मंदिरात जाऊन येऊया, नंतर इथे येऊया. तर खूप वर्ष झाले आता आम्ही इकडे आलोच नव्हतो. रुद्र माझा 5-6 वर्षाचा असेल, तेव्हा आम्ही या मॉलमध्ये आलो होतो, तेव्हापासून काही आलेलोच नाही. तर मग सगळ्यात अगोदर आम्ही मंदिरामध्ये गेलो. इथून पूजेसाठी ताट, नारळ, प्रसाद सगळं काही घेतलं आणि मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो. आणि हे मंदिर पण डोंबिवलीमध्येच आहे. तर आम्ही इतके वर्ष झालं डोंबिवलीत राहतो, पण एकदा पण आलो नव्हतो. तर आता म्हणलं चला आज जाऊन येऊया. आणि मस्त मंदिर आहे आणि मंदिर पण खूप मोठं असं आहे, पूर्ण दगडाच्या शिळेपासून बनवलेलं आहे. तर मंदिरामध्ये गर्दी वगैरे अजिबात काही नव्हती. आणि जसं आम्ही आतमध्ये गेलो आणि मंदिराचा जो गाभारा आहे ना, तो असा खूप खोल आहे. आणि आम्ही आतमध्ये उतरलो, नंतर गर्दी झाली आणि जे बाहेर लोक आहेत त्यांना दिसण्यासाठी समोरच मिरर आहे. तर पिंड वगैरे अशी छान दिसते आरशामध्ये. आणि मी घरूनच पाणी वगैरे घेऊन आले होते. इथं पाणी आहे की नाही असं वाटत होतं मला. तर मग पाण्याची बॉटल एक भरूनच आम्ही घरून घेऊन आलेलो होतो. नंतर आम्ही पूजा वगैरे मस्त अशी केली. दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही बाहेर आलो. तर आजूबाजूचा परिसर फिरत होतो. तर आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे. छोटी छोटी मंदिर आहेत आजूबाजूला पण, जसं की मारुतीचं मंदिर, दत्तात्रेयचं मंदिर. तर त्याची पण आम्ही दर्शनं वगैरे घेतले आणि बरंच असं निसर्गरम्य वातावरण आहे. तर फ्रेश वाटतं तिथे फिरून वगैरे, सगळीकडं मस्त वाटतं. आणि मंदिराच्या एकदम समोरच्याच साईडला तलाव आहे आणि तलावावरती छोटासा पूल आहे. आकडेची टाकडीला आपण जाऊ शकतो आणि खूप कबुतर येतात तिथे. तर कबुतराला घालण्यासाठी दाणे वगैरे पण इथे भेटतात. तर हे विकत घेऊन लोक घालतात. आणि तलावामध्ये खूप सारे मासे आणि कासव आहेत.
आणि रुद्र म्हणत होता, मम्मी कबूतर उडव. टाळी वाजवली की कबूतर उडतात, पण माझ्या हातामध्ये प्रसाद होता म्हणून कबूतर मी काही उडवले नाही. नंतर आम्ही थोडंसं तिथे फिरलो आणि तिथून निघालो. तर नंतर आलो तो एक्सप्रिया मॉल आहे तिथे, आणि हा ना मॉल रुद्रच्या लक्षात होता. आता खूप सारे बदल झालेले होते, खूप वर्षानंतर आलेलो आहेत. तर चला आता इथला ब्लॉग मी तुम्हाला उद्या शेअर करते, आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि हे काही फोटो आहेत आम्ही मंदिरात घेतलेले. तर बाय.